तरुण भारत नागपूर दिनांक 19 सप्टेंबर 2020. सहयज्ञ रमेश पतंगे. साध्या डोळ्यानं न दिसणाऱ्या कोरोना विषाणूनं सर्व जगभर खळबळ माजवली आहे. भारतासह अन्य देशांमध्येही रुग्णांची संख्या कमी होण्याचं नावच दिसत नाही. मृत्यूदरही चिंताजनक आहे. रोज यांची आकडेवारी विविध माध्यमांतून सांगितली जाते. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदरही सर्वाधिक आहेत. कोरोना या विषयावरील राजकारण थोडं बाजूला ठेवू. शासन आपल्या परीनं जे काही करता येण्यासारखं आहे ते करतच आहे. जोपर्यंत कोरोनावर परिणामकारक औषध सापडत नाही तोपर्यंत कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता कमी आहे. रोगाच्या भीतीची अस्वस्थता समाजात प्रचंड प्रमाणात आहे. एकमेकांशी संपर्क करण्याची भीती सर्वांच्या मनात आहे. माणसाला माणसापासून दूर नेणारा हा विषाणू आहे. शाळा बंद आहेत, मुलं घरी आहेत. हे वर्ष असंच जाईल. 1 वर्ष मुलं घरी राहिल्यामुळे या पिढीवर जे अनिष्ट परिणाम होतील ते आणखीन काही वर्षांनी दिसू लागतील. खेळणं, बागडणं, फिरणं सर्व काही बंद आहे. असं आढळून येईल की घरात बसूनच राहिल्यामुळे मुलांचं वजन दिसण्या इतकं वाढू लागलं आहे. लहान मुलांमध्ये चरबी वाढणं आरोग्याला चांगलं नाही. मुलांच्या शिक्षणाच्या काळजीनं पालकवर्ग अस्वस्थ आहे. रोगराईवर उपाय नाही त्यामुळेही तो अस्वस्थ आहे. नोकरी व्यवसायाची शाश्वती नाही ही देखील एक मोठी अस्वस्थता आहे. याचे अनुभव पदोपदी जाणवत राहतात. कोरोना महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था गती अतिशय मंद झालेली आहे. नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे किंवा अन्य वाहनं उपलब्ध नाहीत. उत्पादन थांबलंय. उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही. व्यापार थंडावलाय. दुकानदार दुकानं उघडून बसतायत. ज्या दुकानात महिन्यात 1000-2000 ड्रेसेस विकले जातात तिथे महिनाभरात विक्रीची आकडेवारी 100पर्यंत आली आहे. अर्थव्यवस्थेची गती मंद झाली आहे हे कोण्या अर्थशास्त्रज्ञानं सांगण्याची गरज नाही. असे अर्थतज्ज्ञ देशात भरपूर आहेत. आकडेवारी त्यांना पाठ असते. असा अर्थशास्त्री अनेक वेळा एक भूमिका घेऊन आपले विचार मांडतो. आज जर सरकार विरुद्ध बोललो तर उद्या जर नवीन सरकार आलं तर आपली कुठे ना कुठे वर्णी लागेल असा विचार करणारे काही जण आहेत. आणि काही जण सरकारला अनुकूल बोललो तर हे सरकार आपली दखल घेईल असंही त्यांना वाटतं. अशांचे विचार या कानानं ऐकायचे आणि त्या कानानं सोडून द्यायचे किंवा डोळ्यांनी वाचायचे आणि डोळे पुसून घ्यायचे. आर्थिक अनिश्चितता देशातील प्रत्येक जण अनुभवतोय. त्यात कोणी नवीन सांगण्यासारखं नाही. ही अनिश्चितता उद्योग, व्यापार, सेवा उद्योग या ठिकाणी उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे निर्माण झाली आहे. घरांची बांधकामं जवळजवळ बंद आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसायातील रोजगार संपलेत. आर्थिक क्षेत्रातील ही अनिश्चितता कोरोनाचं संकट आल्यामुळे निर्माण झाली आहे. असं संकट यापूर्वी अर्थव्यवस्थेनं हाताळलेलं नाही. त्यामुळे या संकटाशी यशस्वीपणे कसं लढता येईल याचे रेडीमेड उपाय हातात नाहीत. उद्या हे उपाय शोधले जातील. अर्थव्यवस्था समाजाची प्राणशक्ती असते. तिला गतिमान ठेवल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. शासन आपल्या परीनं प्रयत्न करेल. त्याला जनतेचा सहयोग आणि सहभाग लागेल. आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था या विषयांच्या बरोबरच या काळात चाललेलं पक्षीय राजकारण हा सुद्धा जनतेच्या चिंतेचा विषय झालेला आहे. असंख्य लोकांना खायला मिळत नाही. आजारी पडला तर त्यासाठी पैसे कुठून आणायचे? मुलांचं शिक्षण झालं नाही तर त्यांचं भवितव्य काय? असे जीवघेणे प्रश्न असताना राजकारणी लोकांना राजकारण करण्यातच आनंद वाटतोय. मराठा आरक्षण, कंगना प्रकरण, निवृत्त सैनिक अधिकाऱ्याला मारहाण हे झाले महाराष्ट्रातील राजकारणाचे प्रश्न. उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र आणि कर्नाटकातही तिथे त्यांचे राजकीय प्रश्न आहेत. जनतेला आता राजकारण नकोय. जनतेला खऱ्या अर्थानं देशकारण हवंय, राष्ट्रकारण हवंय. संकट इतकं मोठं आहे की या संकटाशी मुकाबला राजकीय भांडणं करून करता येणार नाही. रोजगारांची निर्मिती, उद्योगधंद्यांची चांगल्या प्रकारे सुरुवात, समृद्ध व्यापार, मुलांच्या शाळा आणि महाविद्यालयं असे सगळे विषय सर्वांनी मिळून एकत्र बसून उपाययोजना करून सोडविण्याचे आहेत. दुर्दैवानं या सर्व विषयांवर राजकारणच चाललेलं आहे. एक असहाय्यतेची भावना समाजात घर करू लागलेली आहे. आपल्याला कोणी वालीच राहिलेला नाही. आधारासाठी ज्याच्याकडे बघावं असे मायबाप सरकार फार कमी अनुभवायला येतात. ही परिस्थिती चांगली नाही. समाज जगतो तो विश्वासाच्या वातावरणावर.
कोरोनानं तर माणसात अविश्वासाचं वातावरण निर्माण केलं आहे. ज्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था आहेत त्यांच्याविषयी लोकविश्वासाला तडे जाऊ लागलेत. राज्य करणाऱ्या सर्वांनी, मग ते केंद्रातील असोत की राज्यातील प्रशासन असो, या सर्वांनीच याचा विचार केला पाहिजे. विचाराची एक दिशा आपण आपल्या जीवन दर्शनात शोधली पाहिजे. आपलं दर्शन समाजशक्तीच्या आधारे आपण आपलं रक्षण करण्याची शिकवण देतं. राज्यसत्तेवर विसंबून राहणं किंवा तिच्या पूर्णपणे अधीन होऊन राहणं असं आपलं दर्शन नाही. मनुष्यानं समाज म्हणून जगताना कसा व्यवहार केला पाहिजे याचं अतिशय सुंदर मार्गदर्शन भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात केलं आहे. या अध्यायाचे गीताईतील 4 श्लोक असे आहेत. पूज्य विनोबांच्या 125व्या जयंतीचं हे वर्ष आहे. या निमित्तानं तेवढंच त्यांचं अल्पस्मरण होईल. श्लोक 10. पूर्वी प्रजेसवे ब्रह्मा यज्ञ निर्मुनी बोलिला, पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा कामधेनूची. श्लोक 11. रक्षा देवास यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते, एकमेकास रक्षुनी पावा कल्याण सर्वही. श्लोक 12. यज्ञ तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित, त्याचे त्यास न देता जो खाय तो एक चोरची. श्लोक 13. यज्ञात उरले खाती संत ते दोष जाळीती, रांधिती आपुल्यासाठी पापी ते पाप भक्षिती. या श्लोकांवर आधुनिक विज्ञानाच्या संदर्भात अतिशय उत्कृष्ट भाष्य भगवद्गीता मॉडर्न रीडिंग अँड सायंटिफिक स्टडी सी. राधाकृष्णन यांनी या पुस्तकात केलं आहे. लेखक म्हणतो की या विश्वाचा निर्माता कोणी हुकुमशहा नाही. या निर्मात्यानं पर्वत, प्राणी, वनस्पती आणि मानव हे सर्व निर्माण केलं आहे आणि या सर्वांना एकमेकांप्रती पूरक बनवलं आहे. एकावर दुसऱ्याचं जीवन अवलंबून आहे. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, पर्वतांनी ढग अडविले जातात, पाऊस पडतो आणि सर्व जीवनचक्र सुरू राहतं. या सृष्टीचक्रातील प्रत्येकाची कृती दुसऱ्याचं जीवन रक्षण करणारीच आहे. त्याला आजच्या भाषेत बायोस्पियर असं म्हणतात. भगवद्गीतेतील याचा शब्द आहे सहयज्ञ, म्हणजे सर्वांनी मिळून करण्याचा यज्ञ. या सहयज्ञाचा विस्तार वर दिलेल्या श्लोकांमध्ये आहे. यावरील संपूर्ण भाष्य वृत्तपत्रीय लेखाच्या मर्यादेत न बसणार आहे. असं एकमेकांना पूरक बनून जे कर्म करायचं त्यांना सहयज्ञ म्हटलं जातं, म्हणजे सर्वांनी मिळून करण्याचं काम. 13व्या श्लोकात सांगितलं आहे की असा यज्ञ करून जे प्राप्त होईल त्याचंच भक्षण करावं. इथे भक्षण म्हणजे केवळ खाणं असा अर्थ नाही, तर जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच ग्रहण करावं. आणि पुढे असं म्हटलं आहे की जो केवळ स्वतःसाठीच अन्न शिजवतो तो पापाचं भक्षण करीत असतो. इथे अन्न याचा अर्थ खाण्याचे पदार्थ एवढ्यापुरता सीमित नाही. समाजगाडा चालविण्यासाठी उद्योग, व्यवसाय, व्यापार, आरोग्यसेवा आणि इतर वेगवेगळ्या सेवा ही सगळी जी कर्म आहेत ती केवळ स्वार्थ भावनेनं करायची नाहीत, तर आपण सर्वजण पूरक असणाऱ्या रचनेत राहतोय हे लक्षात घेऊन कर्म केली पाहिजेत आणि त्यामध्ये प्रत्येकाचा न्यायोचित वाटा मिळाला पाहिजे. यालाच सहयज्ञ म्हटलं गेलं आहे. आज समाजाला लुटून खाणारे स्वतःचं पापच खातात. आज देशाला सर्वाधिक गरज या सहयज्ञाचीच आहे. कलहयज्ञाची देशाला गरज नाही. लोकांना त्याचा वीट आलेला आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोनानं आपल्याला दृष्टी देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. आपणच आपल्या डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधून घेतल्यात, त्या काढून घेतल्या पाहिजेत आणि समाजशक्ती जागवण्याचा सहयज्ञ शक्तीचा मार्ग आपण धरला पाहिजे. कोरोनाच्या संकटातून कुठलीही दैवी शक्ती आपल्याला वाचवणार नाही. शासन व्यवस्था कितीही शक्तिमान असली तरी ती कोरोनाला हरवू शकत नाही आहे. त्याचा मुकाबला समाज म्हणून आपल्यालाच करायचा आहे. त्यासाठी आम्ही सर्व एक आहोत, एकात्मा आहोत, परस्पर पूरक आहोत हा भाव जागवावा लागेल. अभय बंग यांनी विनोबा भावे यांच्यावर सुळी दिलेला संत हा लेख लिहिलेला आहे. त्यातील काही वाक्य अशी आहेत. समता म्हणजे इक्वॅलिटी आणि साम्य म्हणजे युनिटी, एकरूपता. विनोबा यांच्या साम्यसूत्रात पहिलंच सूत्र सांगतात, अभिधेयम परम साम्यम. सर्वोच्च ध्येय काय आहे तर परमसाम्य, पूर्णपणे एकरूपता. मी आणि तू समान नाही तर एकच आहोत. समता तर हवीच, पण ते अपुरं ध्येय. म्हणून विनोबा म्हणतात, राजकीय, सामाजिक, आर्थिक समता हवी आहेच,
पण या तिन्ही समता जगात तेव्हाच प्रस्थापित होऊ शकतात, स्थिर होऊ शकतात, जेव्हा हृदयामध्ये मानसिक समता असेल आणि त्याचा आधार आध्यात्मिक साम्य हाच असू शकतो. ही समता आपल्याला जगावी लागेल. रमेश पतंगे यांचा हा लेख आपण tarunbharat.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे अभ्यासपूर्ण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही करा. धन्यवाद.